नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी आपल्याला एक वेगळंच डिझाइन दाखवणार आहे. तर त्याला मी असं नाव दिलंय की खिडकीच्या ग्रिलचं डिझाइन. ते बनवल्यानंतर तुम्ही त्याला जे नाव द्यायचं ते देऊ शकता. तर इथे मी 8x8 चे या कपड्याचे 4 तुकडे कापून घेतलेत, या कपड्याचे पण 4 तुकडे कापून घेतलेत आणि हा एक मध्ये लावायला मी तुकडा कापून घेतलेला आहे. हा पण मी 8x8 चाच घेतलेला आहे, परंतु डिझाइन बनवता बनवता आपल्याला कदाचित याचा साईज कमी करावा लागेल. तर आता ते डिझाइन आपण डायरेक्ट मशीनवरच बनवायला घेणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला या कपड्याचे असे दुमडून त्रिकोण करायचेत. हे असे, हे बघा, आणि त्याला इस्त्री करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता हा कपडा मला खरं तर कमी पडला, कारण तुम्हालाही माहिती आहे मी नेहमी राहिलेल्या तुकड्यातनच हे असं बनवत असते. तर हा तुकडा मला खरं कमी पडला, त्यामुळे मी यातल्या एका चौकोनाला हा बघा इथे असा जोड लावलेला आहे. पण हा जोड कसा झाकायचा हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर आता आपण याला आधी असे त्रिकोणी दुमडून इस्त्री करून घेणार आहोत. हे बरोबर असं त्रिकोणात दुमडायचं आणि याच्यावरनं इस्त्री फिरवायची, म्हणजे आपल्याला ते जोडायला सोपं जावं. तर असे मी आता 4ही चौकोन त्रिकोणामध्ये दुमडणार आहे. आता हा जो जोड लावलेला आहे ना, हा जोड झाकला जावा, जास्तीत जास्त प्रमाणात तो झाकला गेला पाहिजे, म्हणून मी हे असं केलं. हे बघा, तो एवढाचा जोड इथे दिसेल, एवढाच. अशी इस्त्री केल्यामुळे तो असा झाकला जाईल. तर आता इथे मी या 4ही चौकोनांना असं त्रिकोणी दुमडून इस्त्री करून घेतली आहे. आता आपल्याला हे जे चौकोन आहेत ना, या चौकोनांना हे त्रिकोण जोडायचे. तर ते कशा पद्धतीने जोडायचे, हे असं ठेवायचं आणि इकडून एक टीप मारायची, इकडून एक टीप मारायची. दुमडलेली जी बाजू आहे ना, ती मधल्या भागात आली पाहिजे. एक मी तुम्हाला दाखवते मी कसं करणार आहे ते. पाव इंचाचं मार्जिन सोडायचं दोन्ही बाजूनी आणि हे जोडून घ्यायचं. हे असंच मी 4ही चौकोनांना ते त्रिकोण आता जोडून घेणार आहे. आता मी 4ही चौकोनांना ते त्रिकोण जोडून घेतलेत. आता हे आपल्याला 2 चौकोन एकमेकांना असे जोडायचे. जसं हे जोडणार तसंच हे पण जोडणार. हे असं एकावर एक ठेवायचं आणि इथे याला पुन्हा पाव इंचाची मार्जिन सोडून हे एकत्र जोडून घ्यायचं. हे बघा, जोडल्यानंतर हे असं दिसेल. तसंच मी या बाजूला पण करून घेणार. जोडताना एक लक्षात घ्यायचं, हे जे टोक आहे ना, हे जुळलं पाहिजे. इथे खाली थोडंसं कमी जास्त झालं तरी फारसा फरक पडत नाही. मी आता दुसऱ्या बाजूला पण हे असं जोडून घेते. हे बघा, हे आता दोनही मी असे जोडून घेतलेले आहेत. आता पुन्हा हे उलटं ठेवायचं आणि हे असं पाडून याच्यावर इस्त्री फिरवून घ्यायची. हे असं ठेवायचं, म्हणजे हे असं दोन्ही बाजूनी ह्या शिवण जी आहे ना, ही अशी गेली पाहिजे आणि याच्यावर मधोमध आपण इस्त्री फिरवायची आहे. ही अशी इस्त्री फिरवून झाल्यानंतर हे दोनही तुकडे पुन्हा एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायचे. हे असं, हे बघा, हे इकडून आणि हे इकडून असं पकडायचं आणि या ज्या दोनही शिवणी आहेत ना, या एकमेकांना अशा जुळवायच्या व्यवस्थित आणि ह्याच्यावरनं टीप मारायची. पाव इंचाचं मार्जिन सोडून पुन्हा आपण याला टीप मारून घ्यायची. अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडलं तरी चालेल.
हे बघा, ते जोडल्यानंतर असं दिसेल. इथे ही जी शिवण आहे ना, ही मधली, ही दोन्ही बाजूनी इथे व्यवस्थित जुळली पाहिजे अशी. आणि त्यामुळे काय होतं, इथे थोडंसं घट्ट होतं. तर तिथे आपण कात्रीने थोडंसं आधी ते कापून घेणार आहोत. अगदी सांभाळून कापून घ्यायचं. म्हणजे काय होतं की हा जो मधला भाग आहे ना, हा एवढाच थोडासा जाड होतो. तर तो असा व्यवस्थित कापून घ्यायचा. हे आपलं जोडून झाल्यानंतर आता चारही बाजूनी 1-1 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला आखून घ्यायचंय. ते मी पेन्सिलने आखून घेते. हा चौकोन आखून घेणं मॅन्डेटरी नाहीये, म्हणजे कंपल्सरी नाहीये, परंतु आखून घेतला की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला आतला जो तुकडा लावायचा आहे तो किती मोठा किंवा किती लहान लावायचा आहे. त्यासाठी मी हे असं आखून घेतलेलं आहे. आता हा जो मधला चौकोन आहे हा आपल्याला इथे बरोबर मधोमध ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, याला इथे मध्ये डिझाईन आहे. तर ते बरोबर मध्ये कसं येईल हे मी बघणार आहे. खरं तर इथे एखादा प्लेन कपडा लावला तरी चालतो, परंतु याला मॅच होणारा माझ्याकडे हा एकच कपडा होता आणि त्याला मध्ये मध्ये हे असे डिझाईन होते, म्हणून मी हा कपडा आता वापरलेला आहे. आता हे जे आहे ना, हे याच्यावर असं ठेवायचं आणि पुन्हा याला इस्त्री करून घ्यायची. हे बघा, आता मी याला चारही बाजूनी व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे. आणि इस्त्री करताना सुद्धा काळजीपूर्वक हे बघायचं की आत मी जो कपडा ठेवलेला आहे, आता माझ्या केसमध्ये हा निळ्या रंगाचा जो आतला कपडा आहे तो दोनही बाजूनी व्यवस्थित झाकला गेला पाहिजे. म्हणजे तो कुठेही त्याची एकही कड बाहेर येता कामा नये. अशा पद्धतीने तो व्यवस्थित फोल्ड करून त्याला इस्त्री करायची आणि टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या लावून घेतल्यानंतर काय होतं की आपण जे काय इस्त्री केलेली आहे ती सुद्धा हालत नाही आणि जिथे जिथे तो बाहेर येईल अशी आपल्याला शक्यता वाटते तिथे तिथे त्याला व्यवस्थित अशा टाचण्या लावून घ्यायच्या. आणि ज्या वेळेला आपण त्याच्यावरनं टीप मारू त्यावेळेला टीप मारता मारता त्या टाचण्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आता मी सगळ्या बाजूनी तशा प्रकारे टाचण्या लावून घेते. आता इथे बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित त्याला इस्त्री करून व्यवस्थित टाचण्या पण लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आतल्या कपड्याचा कुठलंही टोक सुद्धा कोपऱ्यातून सुद्धा बाहेर येणार नाही. कारण ते जर बाहेर राहिलं तर मग ते तिथे उघडं राहतं, त्याला आतमध्ये कुठेही शिलाई नसते, त्यामुळे ते व्यवस्थितच आलं पाहिजे. आता याला व्यवस्थित असं मशीन खाली ठेवून अगदी साईडनी टीप मारून घ्यायची.
ही शिलाई दाखवताना मी व्हिडिओचा स्पीड अगदी कमी केला. याचं कारण म्हणजे शिवता शिवता माझ्या लक्षात आलं की मधला जो मी कपडा लावलेला होता तो मी खरं तर मोठा घ्यायला हवा होता आणि तो मोठा घेतला असता तर मला अडचण आली नसती. तर असं जर तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्हालाही समजावं की किती हळूवारपणे ही टीप आपल्याला मारावी लागते. तर अशा प्रकारे आपलं आजचं हे डिझाईन शिवून पूर्णपणे तयार आहे. बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगसह मी हे डिझाईन तयार केलेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मोठं डिझाईन बनवलं, परंतु अशाच प्रकारचं हे छोटं डिझाईन पण मी एक बनवलेलं होतं आणि त्याच्यासाठी मी हे वेगवेगळ्या रंगांचे 3 रंगांचे तुकडे कापून घेतलेले आहेत. म्हणजे 3 रंगांचे चौकोन कापून घेतलेले आहेत, परंतु ते सगळं पूर्ण करून तुम्हाला दाखवणं आता मला शक्य नव्हतं, म्हणून हे डिझाईन मी मोठं तुमच्यासाठी बनवलं. आता हे जे मी तुकडे कापलेले आहेत याचं जेव्हा कधी मला वेळ मिळेल त्यावेळेला मी जोडून याचं पण एक डिझाईन तयार करणार आहे. आणि जेव्हा मी ते पूर्णपणे डिझाईन तयार करून एकमेकांना जोडून जेव्हा मोठं दुपटं तयार करेन त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला त्याचा फोटो किंवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. तर आजचा हा छोटासा पण छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आणि अहो काय, हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहे, मग कराल ना एवढं माझ्यासाठी. चला तर आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबू आणि भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.